नागपुरातल्या हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत बनावट सोयाबीन तेल तयार करून विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून निलेश शाहू नामक इसमाला अटक केली आहे। पोलिसांनी त्याच्या गोदामातून जवळपास 8.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। नागपुरात नितेश शाहू नावाचा एक व्यक्ती पिपळा फाटा आउटर रिंग रोडवरील एका कारखान्यात ब्रँडेड कंपन्यांचं बनावट खाद्यतेल बनवून विक्री करत असल्याची गुप्त माहिती मुंबईच्या आयपी इन्व्हेस्टिगेशन अँड डिटेक्टिव्ह सर्व्हिस लिमिटेड कंपनीचे तपास अधिकारी अनुप घोळप यांना मिळाली होती। यात किंग्स सोयाबीन ऑइल, अंबुजा गोल्ड रिफाइंड सोयाबीन ऑइल आणि फॉर्च्यून रिफाइंड सोयाबीन ऑइल यासारख्या प्रसिद्ध ब्रँडचा समावेश आहे। याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली। तपासादरम्यान हा भेसळखोर बनावट स्टिकर्स, झाकणं, पॅकिंग मटेरियल आणि मशीनच्या मदतीनं मूळ ब्रँडसारखेच कॅन बनवून बनावट खाद्यतेल बाजारात विकायचा हे गुन्हे शाखा युनिट 4च्या पथकाला तपासात आढळून आलं। यानंतर या कारखान्यावर धाड टाकण्यात आली। कारवाई दरम्यान पोलिसांनी किंग्स सोयाबीन ऑइल, अंबुजा गोल्ड रिफाइंड सोयाबीन ऑइल आणि फॉर्च्यून रिफाइंड सोयाबीन ऑइलसह अनेक ब्रँडची बनावट उत्पादनं जप्त केली। याशिवाय पॅकिंग मशीन, इलेक्ट्रिक पंप, वजन काटा, एक 4 चाकी वाहन जप्त करण्यात आलं। या कारवाई दरम्यान पोलिसांनी जवळपास 8.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। पोलिसांनी भेसळखोराविरुद्ध कॉपीराइट कायदा आणि ट्रेडमार्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय। त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी हुडकेश्वर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय। या प्रकरणात पोलीस आता आणखी संभाव्य आरोपींचा शोध घेत आहेत। पुलिस इंस्पेक्टर गड्डी में और उनकी टीम ने वहां जाके कार्रवाई की, छापा डाला और वहां से वो जो लूज खाद्य तेल है वो जब्त किया है। और कंपनी के जो अधिकृत उनको इन्वेस्टिगेशन ऑफिसर थे अदानी विल्मर कंपनी के, उन्होंने कंप्लेंट दी है। उनके कंप्लेंट से हुडकेश्वर पुलिस थाने में ये गुना दाखिल हुआ है। इसमें से एक जो आरोपी था, जिसका गोडाउन था जो इलीगली चला रहा था, उसको ताबे में लिया है और उसके ऊपर गुना भी दाखिल हुडकेश्वर में हुआ है। टोटल 8.5 लाख का माल इसमें जब्त हुआ है। ब्रँडेड तेल कंपन्यांच्या नावाखाली फसवणूक करून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर पोलीस कडक नजर ठेवून आहेत। नागरिकांना जर कोणत्याही दुकानात किंवा बाजारात संशयास्पद तेल किंवा इतर उत्पादनं दिसली तर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं आहे।